प्रेज लॉर्ड. मी ब्रदर संदेश जाधव पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे कृपायुग. कारण की जी परमेश्वरांनी आपल्यावरती कृपा केलेली आहे त्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताचे धन्यवाद. माझ्या प्रियांनो, भाग नंबर 2 याच्यामध्ये आपण शिकलो होतो की जगाच्या स्थापनेपूर्वीच ख्रिस्ताने परराष्ट्रीय लोकांना निवडून घेतलेले आहे. पण आता आपण चालायचे कसे, तर हा आपला एक विषय आहे आणि त्या विषयाचे अनुसरण 2 तिमोथी 2:15 आज आपण वचनाच्या द्वारे आज आपण विभागणी करणार आहोत. माझ्या प्रियांनो, 2 तिमोथी 2:15 वचन सांगतंय, तू सत्याच्या वचनाची योग्य विभागणी करून नीट सांगणारा. तर ही विभागणी आपल्याला कशाप्रमाणे करायची आहे आणि विभागणी नक्की काय आहे, तर ह्या वचनाच्या माध्यमातून आज आपण हे शिकणार आहोत. माझ्या प्रियांनो, हा व्हिडिओ सुरू करण्याच्या ऐवजी मी तुम्हाला विनंती करतो की हा व्हिडिओ सुरूपासून ते शेवटपर्यंत नक्कीच बघा, तर तुम्हाला हा मेसेज समजेल, नाही तर काही समजणार नाही. त्या अगोदर हा वचनाला सुरू करण्याच्या अगोदर आपण प्रार्थना करूया. त्या सर्वांनी डोळे बंद करून. हालेलुया. धन्यवाद ओ सर्वशक्तिमान परमेश्वर, तुमचे आभार, तुमचे उपकार मानतो देवा. प्रभू, या सुंदरशा वेळेस आजच्या दिवसात हा वचनच्या द्वारे प्रभू आम्हाला एकवट केलंस म्हणून धन्यवाद. प्रभूजी, आज या सत्य वचनाची विभागणी करून शिकवण्यासाठी प्रभू तुम्हाला सहाय्य मदत केलीस म्हणून धन्यवाद. प्रभूजी, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हजार आणि लाखो लोकांना हा मेसेज जाईल असं एक महान कार्य कर. कारण की देवाच्या वचनात सांगलंय कलस्से 3:17 मध्ये की करणे बोलणे जे काय कराल ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करा आणि देव जो पिता त्याचे उपकार स्तुती करत जा. तुझ्या दयेने कृपेने सांभाळतोस म्हणून धन्यवाद. पुढची वेळ तुझ्या पवित्र हातात सर्व प्रार्थना मागतो प्रभू येशूच्या नावात, आमेन. प्रेज द लॉर्ड. तर माझ्या प्रियांनो, आज ही विभागणी आपण शिकणार आहोत. ही विभागणी अशी आहे. पॉइंट 1, प्रभू येशू ख्रिस्ताचे देह स्वभावाचे जीवन. आणि पॉइंट 2, प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूस नंतरचे जीवन. हालेलुया. तर आपण ह्या वचनाला सुरू करत आहोत. तर प्रभू येशू ख्रिस्ताचे देह स्वभावाचे जीवन याला आपण सुरू करत आहोत. हे नक्की विभागणी काय आहे, कारण की ही विभागणी आपण करत नाही माझ्या प्रियांनो, तर ही परमेश्वरांनी अगोदरच विभागणी केलेली आहे आणि ही आज आपण या विभागणीच्या द्वारे खरं आहे तेच आपण शिकणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताचे देह स्वभावाचे जीवन, तो जीवन कोणामध्ये होता तर ते आपण शिकणार आहोत. देह स्वभावाचं जीवन तो इस्रायलमध्ये राहिला होता. इस्रायल लोकांमध्ये त्यांनी सेवा केली होती. तर आपण त्या वचनाच्या द्वारे आपण बघूया. व क्रूसानंतरचे जीवन परमेश्वरांनी कुठल्या तासाला परराष्ट्रीय लोकांकडे पाठवलं आणि तारणाचं वचन कोण आपल्याकडे घेऊन आलं, हे आपण क्रूसावरचे नंतरच्या जीवनामध्ये आपण बघणार आहोत. त्या पॉइंट हा आहे की देह स्वभावाचे जीवन परमेश्वर कोणामध्ये होता आणि कोणामध्ये सेवा केली आणि कोणाला चिन्ह चमत्कार त्या इस्रायल लोकांना दाखवून दिले, आपण हे बघणार आहोत. तर मत्ती अध्याय 2 वचन 2 मध्ये आपण जाऊया. प्लीज देवाचे वचन. मत्ती अध्याय 2 वचन 2. मत्ती अध्याय 2 वचन 2. यहुदांचा राजा जन्मास आला, तो कोठे आहे? कारण आम्ही पूर्व देश त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. बघा, हालेलुया. काही ज्ञानी लोक, ज्या वेळेला परमेश्वराचा जन्म झाला त्यावेळेला काही ज्ञानी लोक परमेश्वराला मिळण्यासाठी येतात आणि काय म्हणतात, इस्रायलाचा यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे, तो कोठे आहे? हालेलुया. यहुद्यांचा राजा, आणि तो राजा कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. माझ्या प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताची 8व्या दिवसा असताना सुंता करण्यात आली व वयाच्या 12 वर्षीय असताना तो मंदिरामध्ये देवाबद्दल वचनाद्वारे या देवाबद्दल बोलत होता. हालेलुया. त्याच्यानंतर 12 वर्षीय असताना परमेश्वर गायब झाला आणि वयाच्या 30 वर्षाचा असताना परमेश्वर गालिल गावामध्ये काना येथे त्यांनी
द्राक्ष रसाचा एक चमत्कार केला, आपण ते बघतो. हालेलुया. मग मधला हा वर्ष लगभग 18 वर्ष परमेश्वर होता कुठे, हा आपला एक प्रश्न निर्माण झाला असेल. हालेलुया. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे लुका 2:51 मध्ये जाऊया आपण. लुका अध्याय 2 वचन 51. लुका अध्याय 2 वचन 51. हा. मग तो त्यांच्या बरोबर खाली नासरेतास गेला व त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने ह्या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. हा. येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसाच्या कृपेत वाढत गेला. बघा, येशू ख्रिस्त लगभग 18 वर्ष कुठे होता, तर त्याच्यामध्ये आपल्याला आन्सर मिळाला आहे लुका 2:51 आणि 52 मध्ये जर वाचायला गेलं तर 51 मध्ये असं दिलेलं आहे, मग तो त्यांच्या बरोबर खाली नासरेत गेला व त्यांना आज्ञेत राहिला. त्यांच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात ठेवल्या. येशू 52 मध्ये जर वाचायला गेलो तर येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. हालेलुया. आणि अजून एक आपण प्रूफ बघत आहोत लुका 1:80 मध्ये बघूया प्लीज देवाचं वचन. लुका अध्याय 1 वचन 80. तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायलास प्रकट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला. बघा, तो बालक वाढत गेला व आत्म्यात बलवान होत गेला आणि इस्रायलास प्रगट होण्याच्या दिवसापर्यंत अरण्यात राहिला. हालेलुया. कोणाला प्रगट होण्यासाठी तो अरण्यात राहिला, तर इस्रायल लोकांना. येशू ख्रिस्त देह स्वभावात ज्या वेळेला शारीरिक रूपाने जगला, त्यावेळेला परमेश्वर ह्या इस्रायलमध्ये परमेश्वर होता आणि येशू ज्ञानाने आणि बुद्धीने वाढत गेला, आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत होता. मग लगभग येशू ख्रिस्त 18 वर्ष त्याच्या आई आणि वडिलांच्या आज्ञेत राहिला. हालेलुया. येशू ख्रिस्त इस्रायल विषयी असं म्हणतो निर्गम 4:22 मध्ये की इस्रायल माझा ज्येष्ठ पुत्र आहे. हालेलुया. आपण वचन वाचूया प्लीज देवाचं. निर्गमन अध्याय 4 वचन 22. तू जाऊन फारोला सांग, परमेश्वर म्हणतो, इस्रायल हा माझा पुत्र, माझा ज्येष्ठ पुत्र आहे. इस्रायल हा माझा ज्येष्ठ पुत्र आहे. हालेलुया. परमेश्वराने ज्या वेळेला ही पृथ्वी निर्माण केली, त्याच्यानंतर इस्रायल लोकांना या पृथ्वीपासून, आपल्यापासून परमेश्वराने ह्या इस्रायल लोकांना आपल्यापासून अलग केलं आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो का इस्रायल माझा ज्येष्ठ पुत्र आहे. आणि अनुवाद अध्याय 14 वचन 2 मध्ये आपण बघूया, परमेश्वर म्हणतो, अनुवाद अध्याय 14 वचन 2. अनुवाद अध्याय 14 वचन 2. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रातून आपली खास प्रजा म्हणून तुम्हाला निवडून घेतले आहे. कोणाला निवडून घेतलं आहे? इस्रायल लोकांना. सगळं राष्ट्रातून आणि सगळ्या भूतलावरून कोणाला निवडून घेतलेलं आहे? इस्रायल लोकांना. आणि परमेश्वर इस्रायल लोकांना निवडून घेत आहे. आणि इस्रायल विषयी परमेश्वर काय म्हणतो? योहान अध्याय 6 वचन 50 प्लीज देवाचं वचन. योहान अध्याय 6 वचन 50. योहान अध्याय 6 वचन 50. स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाईल तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. बघा, स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे असा परमेश्वर म्हणतोय. हालेलुया. असं परमेश्वराचं वचन म्हणतंय. स्वर्गातून उतरलेली भाकर म्हणजे येशू ख्रिस्त, आणि जो कोणी ही भाकर खाईल तो मरणार नाही असा परमेश्वर ह्या इस्रायल लोकांना सांगतो. कोणाला सांगतो? ह्या इस्रायल लोकांना परमेश्वर सांगतो की स्वर्गातली भाकर कोण आहे? मीच आहे. हालेलुया. आणि अजून एक तुम्हाला प्रूफ देत आहे. योहान 3:16 मध्ये बघूया. अजून एक छोटासा प्रूफ.
योहान अध्याय 3 वचन 16. योहान अध्याय 3 हा. वचन 16. 16. हा. देवाने जगावर एवढी प्रीती केली की हम्म. त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की हा. जो कोणी त्याच्या विश्वास ठेवतो हा. त्याचा नाश होऊ नये, हा. तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. कोणाला प्राप्त व्हावे? जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो. हालेलुया. परमेश्वर त्या इस्रायल लोकांमध्ये उभा आहे आणि त्यांना सांगतोय की जो कोणी माझ्यावरती विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला काय मिळेल? सार्वकालिक जीवन मिळेल. हालेलुया. परमेश्वर ह्या लोकांना, इस्रायल लोकांना काय विश्वास पटवून देत आहे आपण ते पण बघूया. माझ्या प्रियांनो, हा जो व्हिडिओ आहे हा केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचे देह स्वभावाचे जीवन आपण ह्या टॉपिक वरती बात करत आहोत. माझ्या प्रियांनो, देह स्वभाव परमेश्वर कोणामध्ये होता आपण ते बघत आहोत. माझ्या प्रियांनो, आणि परमेश्वर देह स्वभावात असताना प्रभू येशू ख्रिस्तांनी ह्या इस्रायल लोकांना आपल्यापासून अलग केलं, आपण तेही बघत आहोत. माझ्या प्रियांनो, आणि सर्वप्रथम की आपण ह्या वचनाची 2 तिमोथेय 2:15 मध्ये आपण ह्या वचनाची योग्य विभागणी करत आहोत. माझ्या प्रियांनो, विभागणी, डिवाइड आपण हे शिकत आहोत. ह्या येशू ख्रिस्ताचं देह स्वभावाचं जीवन आपण शिकत आहोत. त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रुसानंतरचे जीवन आपण शिकत आहोत. हालेलुया. तर परमेश्वर ह्या इस्रायल लोकांना कुठला विश्वास पटवून देत आहे आणि कुठला विश्वास ठेवायला सांगत आहे आपण ते बघूया. योहान अध्याय 20 वचन 31. योहान 20:31. योहान अध्याय 20 वचन 31. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा, आणि विश्वास ठेवून तुम्हाला तुमच्या नावाने जीवन प्राप्त व्हावे म्हणून ही लिहिलेली आहेत. येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही विश्वास ठेवावा. हालेलुया. हे 12 प्रेषित ज्या वेळेला लोकांना सांगत आहेत, ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त देह सोबत होता त्यावेळेला 12 प्रेषित असं सांगत आहेत की येशू हा देवाचा पुत्र आहे असा तुम्ही विश्वास काय करावा? ठेवावा. हालेलुया. असा विश्वास ठेवावा. व जर इस्रायल लोकांचा विश्वास येशू देह सोबत असताना हा जर आहे की येशू देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असं तुम्ही जर विश्वास ठेवावा माझ्या प्रियांनो, मग क्रुसावरचे नंतरचे जीवन, क्रुसावर जेव्हा परमेश्वरांनी प्राण दिलं त्याच्यानंतरचा विश्वास पौलुसद्वारे अलग होतो. माझ्या प्रियांनो, 1 करंथी 15:3 पासून जर वाचायला गेलं माझ्या प्रियांनो तर नक्कीच तुम्ही वाचा का येशू ख्रिस्त माझ्यासाठी आला, माझ्या पापासाठी मारला गेला, गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला. आपण तो विश्वास आपण बघत आहोत. माझ्या प्रियांनो, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे असा तुम्ही काय करावा? विश्वास ठेवावा. असा परमेश्वराचं वचन ह्या इस्रायलमध्ये सांगत आहे. म्हणजे प्रियांनो, पण तिथपर्यंत तोपर्यंत 12 प्रेषित लोकांना हा शास्त्रलेख काय आहे हा तिथपर्यंत त्यांना समजला नव्हता. माझ्या प्रियांनो, की येशू क्रुसावरती मरण पावल्यानंतर पुढे काय होणार आहे, पुढची कोण कलिशा, परमेश्वर मोठी कलिशा ओपन करणार आहे आणि त्या कलिशेचा फास्टर या सेवक कोण आहे हे त्यांना काहीच कळलं नव्हतं. पुढच्या क्रुसावर तर जीवन दिल्यानंतर, प्राण दिल्यानंतर पुढे काय होणार आहे हे त्या लोकांना काही आयडियाच नव्हती. माझ्या प्रियांनो, म्हणून येशू ख्रिस्त ज्या वेळेला देह स्वभावात होता त्यावेळेला परमेश्वर म्हणायचा लुका 12:50 मध्ये की मला अजून एक बप्तिस्मा घ्यायचा आहे. तो होईपर्यंत मी मोठ्या पेचात पडलेला आहे, मोठ्या संकटात पडलेला आहे. तो बप्तिस्मा कुठला होता माझ्या प्रियांनो? तो त्याच्या मरणात त्यांनी बप्तिस्मा घेतला. येशू ख्रिस्त देह सोबत होता त्यावेळेला केवळ इस्रायलवरती प्रेम केलं. इस्रायल लोकांना जवळ करण्यासाठी त्याने किती संदेश, किती भविष्यवक्ता ह्या लोकांमध्ये पाठवले. तुम्ही बघितलं असेल माझ्या प्रियांनो, सांगायची काही गरज नाही तुम्हाला, कारण की तुम्हाला माहिती आहे. जसं की मूसा पाठवला, दावीद पाठवला, याकोबाचे 12 गोत्र आले, तिथे भरपूर सारे भविष्यवक्ता आले. मूसा आला, भरपूर सारे भविष्यवक्ता आले आणि
त्या वेळेला 12 प्रेषित लोकांना हा शास्त्रालय काहीच समजला नव्हता. योहान अध्याय 20 वचन 9 मध्ये आपण जाऊया. योहान अध्याय 20 वचन 9 मध्ये वाचूया आपण. योहान अध्याय 20 वचन 9. कारण त्याने मेलेल्यामधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे. हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. बघा, कारण त्याने मेलेल्या मधून पुन्हा उठावे हे अवश्य आहे, हा शास्त्रलेख त्यांना तोपर्यंत समजला नव्हता. माझ्या प्रियांनो, 12 प्रेषित लोकांना येशू क्रूसावरती प्राण दिल्यानंतर पुढे काय होणार आहे याची काहीच आयडिया नव्हती. आणि तोपर्यंत 12 प्रेषित लोकांना हा शास्त्रलेख काहीच समजला नव्हता. हालेलुया. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त जगात आला आणि जगातल्या लोकांनी त्याला स्वीकारलं नाही. माझ्या प्रियांनो, येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी इस्रायल मध्ये जन्म घेतला, नासरेत मध्ये. आणि इस्रायल मध्ये परमेश्वरांनी ह्या लोकांवरती प्रीती करण्यासाठी ह्या इस्रायल लोकांना पृथ्वी बनवण्याच्या नंतर त्यांना अलग आपल्यापासून केलं, त्यांच्यावर किती प्रेम केलं, चिन्ह चमत्कार दाखवले. तरी पण या इस्रायल लोकांनी येशू ख्रिस्ताला ओळखलं नाही. योहान अध्याय 1 वचन 10 मध्ये जाऊया आपण. योहान अध्याय 1 योहान अध्याय 1 वचन 10. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे त्याच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वयकाने त्याचा स्वीकार केला नाही. त्याच्या स्वयकांनी म्हणजे त्याच्या घरच्या लोकांनीही येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही. तो जगात होता. बघा 10 मध्ये सांगलाय, तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. आणि जे त्याचे स्वतःचे, वाचा वचन, जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वयकाने त्याचा स्वीकार केला नाही. स्वयकाने त्याचा स्वीकार नाही केला. परमेश्वराने ह्या इस्रायल लोकांवरती किती प्रेम केलं. ज्या वेळेला माझ्या प्रियानो प्रभू येशू ख्रिस्त देह स्वभावात होता, शारीरिक रूपाने जीवन जगत होता, त्या वेळेला ह्या इस्रायलवरती किती प्रेम केलं परमेश्वराने. तरी पण ह्या इस्रायल लोकांनी त्याला स्वीकारलं नाही. म्हणून परमेश्वराचं नेत्र थोडं थोडं करता करता परमेश्वराचं नेत्र त्यांच्यापासून थोडा दूर होत गेले. कारण की ते लोक इर्मया 6:16 मध्ये जर वाचायला गेलं, परमेश्वर सांगतो की तुम्ही सहमार्गाने चाला. पण इस्रायल म्हणतो आम्ही चालणार नाही. किती अहंकार त्या लोकांना आला होता माझ्या प्रियानो. म्हणून परमेश्वर म्हणतो, मत्ती अध्याय 23 वचन 37 मध्ये जर वाचायला गेलं तर परमेश्वर म्हणतो, प्लीज देवाचं वचन, मत्ती अध्याय 23 वचन 37. अध्याय 23 वचन 37. यरूशलेमे यरूशलेमे, संदेष्ट्यांचा घात करणारे व तुझ्याकडे पाठवल्यांना धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपले पिल्ले पंखाखाली एकवटते, तसे तुझ्या मुलाबालांना एकवटायची किती दर माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. कोणाची इच्छा नव्हती? इस्रायल लोकांची. जशी कोंबडी आपल्या पिल्लांना जवळ करते, तसं तुम्हाला तुम्हाला जवळ करण्याची इच्छा होती. पण इस्रायल तुमची काही इच्छा नव्हती. कोणाची इच्छा नव्हती? येशू ख्रिस्ताचा ज्येष्ठ पुत्र याची परमेश्वराकडे येण्याची काही इच्छा नव्हती माझ्या प्रियांनो. म्हणून त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला धरून दिलं आणि पिलातोसकडे ज्यावेळेला नेलं परमेश्वराला, त्यावेळेला इस्रायल लोकांनी असं सांगितलं पिलातोसला की बरब्बाला सोडा आणि येशू ख्रिस्ताला क्रूसावरती मारा. बघा, एवढं प्रेम करून, एवढी प्रीती करून सुद्धा इस्रायल लोकांनी पिलातोसकडे ज्यावेळेला परमेश्वराला धरून दिलं, त्यावेळेला ही मागणी केली की बरब्बाला सोडा आणि येशू ख्रिस्ताला क्रूसावरती मारा. त्यावेळेला पिलातोसनी हे बघितलं का ह्या निर्दोष माणसामध्ये काहीच पाप दिसत नाही, काहीच चुका दिसत नाही.
तर याला सोडून द्यावं. तरी पण इस्रायल म्हणतो नाही, बरब्बाला सोडा आणि येशू ख्रिस्ताला क्रूसावरती मारा. आणि त्यावेळेला पिलातुसने आपले हात धुवून घेतले आणि असं सांगितलं का ह्या निर्दोष माणसाचं रक्त माझ्या मुलाबालाने येऊ नये. मी तुम्हाला तुमच्या स्वाधीन करतो, तुम्ही काही करा. मग त्या इस्रायल लोकांनी कोणी ह्या परमेश्वराच्या ज्येष्ठ पुत्रांनी येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिल्ले. हालेलुया. याचं तुम्हाला एक छोटंसं प्रूफ देत आहे. मत्ती अध्याय 27 वचन 26 मध्ये जाऊया आपण. मत्ती अध्याय 27 वचन 26. तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिलण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. कोणाच्या स्वाधीन केले? पुन्हा एकदा वाचा. मत्ती अध्याय 27 वचन 26. तेव्हा त्याने त्यांच्याकरता बरब्बाला सोडले व येशूला फटके मारून वधस्तंभावर खिलण्याकरता शिपायांच्या स्वाधीन केले. कोणाच्या स्वाधीन केले? शिपायांच्या स्वाधीन केले. ज्या येशू ख्रिस्ताच्या प्रिय पुत्रांनी प्रभूला पकडून दिले आणि येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती ह्या इस्रायल लोकांनी खिल्ले. हालेलुया. ज्या वेळेला परमेश्वर उत्पत्तीपासूनच ज्या इस्रायलावरती प्रेम करत होता, प्रीती करत होता, त्या लोकांनीच माझ्या प्रियांनो येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती खिल्ले. आणि खिल्ल्यानंतर परमेश्वर म्हणतो, रोम अध्याय 11 वचन 25 मध्ये जर बघायला गेलं तर एवढं मोठं त्या लोकांनी चूक केल्यानंतर, एवढा मोठा गुन्हा केल्यानंतर परमेश्वराचं वचन सांगते. रोम अध्याय 11 वचन 25. 11:25. रोम करंसपत्र अध्याय 11 वचन 25. बंधुजन हो, तुम्ही आपणाला शाने समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अंजान असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अशांत कोडगे झाले आहेत. बघा बंधुजनो, हे इस्रायलांनो, तुम्ही आपल्याला शाने समजू नये, ह्या रहस्याविषयी तुम्ही अंजान असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीय लोकांचा भरणा होईपर्यंत हा इस्रायल अंशत कोडगा झालेला आहे. कोडग्याचा अर्थ अंशत म्हणजे समस्यात पडलेला आहे. माझ्या प्रियांनो, ज्या लोकांवरती परमेश्वराने एवढं प्रेम केलं आणि तेच लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे आता ते मोठ्या समस्यात पडलेला आहे. माझ्या प्रियांनो, जर ते लोक समस्यात पडलेला आहेत, मग त्यांचं वचन घेऊन आज आपण चालतो, त्यांचं वचन, त्यांच्या काही गोष्टी घेऊन आपण चालतो, तर देवाचं वचनात सांगितलंय कोणाचं चालतो? ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्त देह स्वभावात होता, शारीरिक रूपी होता, त्याचे वचन घेऊन आज आपण जर चाललो तर पौलुस म्हणतो, गलती अध्याय 3:10 मध्ये सांगतो परमेश्वर की तुम्ही श्रापित आहात. जो नियमशास्त्राचं वचन घेऊन आता चालत आहे ते लोक श्रापित आहेत. आणि गलती अध्याय 5 वचन 4 मध्ये बघितलं तर ख्रिस्ता बरोबरचा संबंध तुमचा नाहीसा झालेला आहे. तुम्ही कृपेला अंतरलात. हालेलुया. जर आपण परमेश्वर ज्या वेळेला देह स्वभावात जगत होता त्यावेळेला इस्रायल लोकांमध्ये होता. माझ्या प्रियांनो, इस्रायल लोकांचा त्यावेळेला विश्वास अलग होता, इस्रायल लोकांचा बप्तिस्मा अलग होता, इस्रायल लोकांची सुवार्ता अलग होती, कलिशा अलग होती, सगळं अलग अलग आहे. म्हणून परमेश्वराने आपल्याला सांगितलंय की तुम्ही वचनाची योग्य विभागणी करून शिका. आज हेच विभागणीचं वचन माझ्या प्रियांनो आज आपण शिकले आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचे देह स्वभावाचे जीवन आणि ह्या जीवनामध्ये केलेली प्रीती, केलेलं प्रेम या इस्रायल लोकांमध्ये, आणि हेच इस्रायल लोकांनी येशू ख्रिस्ताला क्रूसावरती मारलं. म्हणून रोम अध्याय 11 वचन 25 मध्ये बघितलं ते इस्रायल मोठ्या संकटात पडलेला आहे, मोठ्या दुःखात पडलेला आहे. माझ्या प्रियांनो, तर त्यांचं वचन जर घेऊन आपण जर चाललो इस्रायल लोकांचं, तर आपण
पौल म्हणतो की तुमचा येशू ख्रिस्ता बरोबरचा संबंध नाहीसा झालेला आहे, तुम्ही कृपेला अंतरला आहात माझ्या प्रियानो. तर ह्या वचनाच्या माध्यमातून आज आपण हे विषय शिकलो. हा भाग पहिला. भाग दुसरा असा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूसानंतरचे जीवन आपण चौथ्या भागामध्ये लवकरात लवकर शिकणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल असा विश्वास ठेवतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून सत्य वचनाची योग्य विभागणी करून जे शिकवली, आज तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खूप सारे विश्वासू बांधव आहेत जे सैतानाच्या अधीन आहेत आणि सैतानाने त्याला दुष्ट आत्मा त्यांना चालवत आहेत आणि खूप सारे ते फसले गेले आहेत माझ्या प्रियांनो. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ विश्वासू बांधवांना हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून खरं काय तुम्हाला ते कळो. यासाठी प्रभू येशू ख्रिस्तांनी ही विभागणी करून आपल्याला शिकवलेलं आहे. तेच विभागणी 2 तिमोथेय 2:15 या विषयावरती आपण बघत आहोत. माझ्या प्रियांनो, भाग चौथा याच्यामध्ये आपण लवकरच बघणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताचे क्रूसानंतरचे जीवन. हा व्हिडिओ पण तुम्ही नक्कीच बघा आणि या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.